Good morning, everyone. Now, let us going to talk the topic number 3. Name of the topic is chemical reactions and equations. So, first of all, we introduce the meaning of chemical reaction and equation. आपण या टॉपिकमध्ये बेसिकली या टॉपिकचं नाव काय आहे? केमिकल रिॲक्शन्स. म्हणजे या टॉपिकमध्ये आपण खूप साऱ्या रिॲक्शन पाहणार आहोत आणि इक्वेशन पाहणार आहोत. केमिकल रिॲक्शनलाच आपण इक्वेशन असंही म्हणतो. मग या टॉपिकमध्ये आपण काय काय पाहणार आहोत त्याच्याबद्दल शॉर्टमध्ये इंट्रोड्यूस करतो आणि मग आपण या टॉपिकच्या हेडिंगचं इंट्रोडक्शन पाहूयात. केमिकल रिॲक्शन मध्ये बेसिकली पहिला मुद्दा आहे केमिकल रिॲक्शन्स पाहणार आहोत. त्याचबरोबर रूल्स ऑफ रायटिंग केमिकल रिॲक्शन पाहणार आहोत. त्याचबरोबर बॅलेन्सिंग अ केमिकल इक्वेशन पाहणार आहोत आणि टाईप ऑफ केमिकल रिॲक्शन असे 4 पॉईंट्स या टॉपिकमध्ये येतात. मग पहिल्यांदा या टॉपिकच्या नावाचं इंट्रोडक्शन बघू. केमिकल रिॲक्शन म्हणजे नेमकं काय? व्हॉट इज मीन बाय केमिकल रिॲक्शन्स? केमिकल रिॲक्शन, देर आर द नंबर ऑफ केमिकल रिॲक्शन्स. सो बट बेसिकली व्हॉट इज मीन बाय केमिकल रिॲक्शन? अ रिॲक्शन इन विच अ रिॲक्टंट अँड प्रॉडक्ट, म्हणजे ज्याच्यामध्ये रिॲक्टंट असतात, ज्याच्यामध्ये प्रॉडक्ट असतात. त्याचबरोबर हे रिॲक्टंट एकापेक्षा जास्त असतील तर, किंवा प्रॉडक्ट एकापेक्षा जास्त असतील तर मग रिॲक्शन होतेही काय आहे? तर त्यासाठी एक छोटंसं आपण एक्झाम्पल पाहू. फॉर एक्झाम्पल, ए इज अ रिॲक्टंट अँड कन्वर्टेड इन टू बी. ए या सबस्टन्सपासून बीचं कन्व्हर्शन झालेलं आहे आणि असं जर असेल तर ए इज कन्वर्टेड इन टू बी, दिस इज अ रिॲक्शन. मग रिॲक्शन कशाला म्हणायचं? द रिॲक्शन इन विच रिॲक्टंट रिॲक्ट्स कन्वर्टेड इन टू प्रॉडक्ट. दॅट मीन्स रिॲक्टंट इज कन्वर्टेड इन टू प्रॉडक्ट, म्हणजेच रिॲक्शनचं जेव्हा प्रॉडक्टमध्ये कन्व्हर्शन होतं तेव्हा जे काही चेंजेस होतील त्याला आपण केमिकल रिॲक्शन म्हणतो. त्याचबरोबर केमिकल रिॲक्शन रिप्रेझेंट करण्यासाठी डायरेक्शन रिप्रेझेंट करणं जास्त गरजेचं आहे. म्हणजे ही रिॲक्शन या डायरेक्शनकडून या डायरेक्शनकडं चाललेली आहे. म्हणजे एचं कन्व्हर्शन बीमध्ये होतं आहे आणि ही एक केमिकल रिॲक्शन आहे असं आपण म्हणतो. इवन एखाद्या केमिकल रिॲक्शनमध्ये एकापेक्षा जास्त रिॲक्टंट असतील तर ए त्याचबरोबर बी हे 2 रिॲक्टंट आहेत आणि त्यापासून तयार झाला सी आणि डी हे 4, म्हणजे हे 2 कन्स्टिट्युएंट रिॲक्टंट आहेत आणि 2 कन्स्टिट्युएंट प्रॉडक्ट आहेत. तर 2 किंवा 2पेक्षा जास्त रिॲक्टंट असतील तर त्या प्रत्येक रिॲक्टंटला सेपरेट रिप्रेझेंट करण्यासाठी किंवा सेपरेट लिहिण्यासाठी दोघांमध्ये प्लस साईन रिप्रेझेंट केलं पाहिजे. त्याचबरोबर प्रॉडक्टसुद्धा एकापेक्षा जास्त असतील तर प्रत्येक प्रॉडक्ट सेपरेट करण्यासाठी दोघांमध्ये प्लस साईन रिप्रेझेंट करणं गरजेचं आहे. आणि हा जो ॲरो आहे रिॲक्टंट आणि प्रॉडक्टच्या मध्ये, हा जो ॲरो आहे याला आपण रिॲक्टंट म्हणतो, याला आपण प्रॉडक्ट म्हणतो. या दोघांच्या मध्ये जो ॲरो आहे, द ॲरो इन बिटवीन रिॲक्टंट अँड प्रॉडक्ट, दिस ॲरो शोज द डायरेक्शन ऑफ रिॲक्टंट इन टू प्रॉडक्ट. हा ॲरो काय रिप्रेझेंट करतो? रिॲक्शनचं कन्व्हर्शन प्रॉडक्टमध्ये होत चाललेलं आहे किंवा या डायरेक्शनकडून या डायरेक्शनकडं रिॲक्शन कन्वर्ट होत आहे हे रिप्रेझेंट करणारा ॲरो आहे. तर याच्यामध्ये या केमिकल रिॲक्शन आहेत. केमिकल रिॲक्शन म्हणजे रिॲक्टंट असतात लेफ्ट हँड साईडला. केमिकल रिॲक्शनच्या लेफ्ट हँड साईडला, ऑलवेज लेफ्ट हँड साईडला रिॲक्टंट असतात. तर ॲरोच्या इन फ्रंट ऑफ ॲरो म्हणजेच रिॲक्टंटच्या
या रिॲक्शनच्या राईट हँड साईडला ऑलवेज प्रॉडक्ट असतात. ह्या बेसिक कन्सेप्ट आहेत या केमिकल रिॲक्शनमध्ये रिप्रेझेंट केल्या जाणाऱ्या, आणि ह्याच केमिकल रिॲक्शनला आपण केमिकल इक्वेशन असंही म्हणत असतो. म्हणजे केमिकल रिॲक्शन पण म्हणतो, त्यालाच आपण केमिकल इक्वेशन असंही. केमिकल रिॲक्शन अँड इक्वेशन म्हणजेच केमिकल रिॲक्शन आणि केमिकल इक्वेशन. केमिकल रिॲक्शनलाच केमिकल इक्वेशन म्हटलं जातं, कारण त्याच्यामध्ये जे रिॲक्टंट आहेत ते सिम्बॉलिकली रिप्रेझेंट केले जातात, प्रॉडक्ट आहेत ते सुद्धा सिम्बॉलिकली रिप्रेझेंट केले जातात. म्हणून याला जर हे सिम्बॉलिकली रिप्रेझेंट केले नाहीत तर त्याला आपण फक्त केमिकल रिॲक्शन म्हणतो, आणि जर ते सिम्बॉलिकली रिप्रेझेंट केले गेले असतील तर त्या केमिकल रिॲक्शनला आपण केमिकल इक्वेशन असं म्हणतो. डिफरन्स लक्षात आला. जी रिॲक्शन फक्त नेमिंग फॉर्ममध्ये आहे, म्हणजे रिॲक्टंटचं नाव लिहिलेलं आहे, प्रोडक्टची नावं लिहिलेली आहेत, नॉट फॉर सिम्बॉलिक फॉर्म, तर तेव्हा त्या इक्वेशनला किंवा तेव्हा त्या रिॲक्शनला केमिकल रिॲक्शन म्हणतो. पण तीच केमिकल रिॲक्शन किंवा त्या केमिकल रिॲक्शनमध्ये असणाऱ्या रिॲक्टंट इव्हन प्रोडक्ट सिम्बॉलिक फॉर्ममध्ये असतील तर त्याला स्पेशली आपण केमिकल रिॲक्शन तर म्हणतो, इव्हन त्याला केमिकल इक्वेशन असंही म्हणत असतो. चला, हे झालं या टॉपिकच्या हेडिंगचं केमिकल रिॲक्शन आणि इक्वेशनचं इंट्रोडक्शन. आता या टॉपिकशी संबंधित काही प्रश्न विचारलेले आहेत. कॅन यू रिकॉल? या बाबतीत आपल्याला काही माहिती आहे का, किंवा याच्याबद्दल तुम्ही काही सांगू शकता का? तर प्रश्न पहिला आहे, व्हॉट आर द टाईप ऑफ मॉलिक्युल्स ऑफ एलिमेंट? व्हॉट आर द टाईप्स सांगायचे आपल्याला मॉलिक्युल्स ऑफ एलिमेंट. आणि दुसरा आहे कंपाऊंड. दुसरा आहे मॉलिक्युल्स ऑफ कंपाऊंड. नुसतं या दोन. आता मॉलिक्युल्स ऑफ एलिमेंट्स म्हणजे एलिमेंटपासून तयार झालेला मॉलिक्यूल किंवा एलिमेंटपासून तयार झालेला कंपाऊंड. आता बेसिकली मॉलिक्यूल जर म्हटला तर पहिला मॉलिक्यूल येतो H2, त्याच्यानंतर येतो काय येतो बघा, त्याच्यानंतर येतो N2, त्याच्यानंतर येतो O2, त्याच्यानंतर येतो F2. हे सगळे मॉलिक्युल्स आहेत, मॉलिक्युल्स ऑफ एलिमेंट्स आहेत. हा मॉलिक्यूल आहे हायड्रोजन एलिमेंटचा, हा मॉलिक्यूल आहे नायट्रोजन एलिमेंटचा, हा मॉलिक्यूल आहे ऑक्सिजन एलिमेंटचा, आणि हा मॉलिक्यूल आहे फ्लोरीन एलिमेंटचा. या एलिमेंटपासून तयार झालेले हे मॉलिक्युल्स आहेत. इवन आणखीन एक मॉलिक्यूल पहा, इट इज अ मॉलिक्यूल ऑफ ऑक्सिजन, दॅट इज कॉल्ड ओझोन. म्हणजे जे मॉलिक्यूल ऑफ एलिमेंट आहेत, जे मॉलिक्यूल एलिमेंटचे जे मॉलिक्युल्स आहेत ते मॉलिक्युल्स एकाच एलिमेंटपासून तयार झालेले असतात. एव्हरी मॉलिक्यूल इज मेडअप ऑफ, प्रत्येक मॉलिक्यूल हा. आता बेसिकली याच्यामध्ये थोडासा फरक पण आहे. मॉलिक्यूल बेसिकली कशाला म्हणायचं आणि कंपाऊंड कशाला म्हणायचं. डिफरन्स बिटवीन मॉलिक्युल्स अँड कंपाऊंड लक्षात घ्या. याच्यामध्ये एक्झाम्पल पहा, आणि याचे आपण एक्झाम्पल घेऊयात. मॉलिक्यूल इकडे लिहिलेलं आहे आणि इकडं कंपाऊंडचे एक्झाम्पल लिहू. कंपाऊंड आहे H2O, कंपाऊंड आहे CO2, कंपाऊंड आहे CH4, कंपाऊंड आहे HCl. आता मॉलिक्यूलमध्ये काय आपण सांगू शकतो, ॲटम ऑफ सेम एलिमेंट इज कंबाईन्ड टू फॉर्म मॉलिक्यूल. ॲटम ऑफ सेम एलिमेंट, एकाच एलिमेंटचे ॲटम जेव्हा एकत्र येतात त्यावेळेस तयार होतो त्याला मॉलिक्यूल असं म्हणायचं. त्या एलिमेंटचा तो मॉलिक्यूल आहे. आणि कंपाऊंडमध्ये मात्र डिफरंट एलिमेंटचे ॲटम्स असतात, ॲटम ऑफ डिफरंट एलिमेंट. गॉट इट? म्हणजे कंपाऊंड हे तर मॉलिक्यूल आहेत, याला आपण मॉलिक्यूल म्हणतो. इट इज अ मॉलिक्यूल बट इट इज नॉट अ कंपाऊंड.
याला कंपाऊंड म्हणू शकत नाही, इट इज अ मॉलिक्यूल आपण म्हणू शकतो. तर याला 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 कंपाऊंड तर म्हणतोच म्हणतो, पण याला मॉलिक्यूल असं म्हणतो, मॉलिक्यूलसुद्धा म्हणतो. बिकॉज इट इज अ ॲटम ऑफ डिफरंट एलिमेंट, इट्स कॉल्ड मॉलिक्यूल. हे सुद्धा मॉलिक्यूल आहेत, कारण मॉलिक्यूलचा मिनिंग काय आहे, ज्या ठिकाणी दोनपेक्षा जास्त ॲटम येतात त्याला आपण मॉलिक्यूल म्हणतो. मॉलिक्यूल मीन्स टू आर मोर ॲटम इज कंबाईंड टू फॉर्म. मग मॉलिक्यूलचे पुन्हा दोन प्रकार येतात. मॉलिक्यूल हा मॉलिक्यूल पण असतो आणि मॉलिक्यूल हा कंपाऊंड पण असतो. पण मॉलिक्यूल हा कंपाऊंड कधी असतो, जेव्हा ते डिफरंट ॲटमचे असतात. मॉलिक्यूल जर एकाच प्रकारचे ॲटम एकत्र येऊन जो तयार होतो त्याला आपण मॉलिक्यूल म्हणतो, पण डिफरंट ॲटम एकत्र येऊन जो तयार होतो त्याला आपण कंपाऊंड असं म्हणतो. तर हा कन्सेप्ट याच्यामध्ये म्हणजे मॉलिक्यूल हा कंपाऊंड नसतो, पण कंपाऊंड हा मॉलिक्यूल असतो. बघा, मॉलिक्यूल हा कंपाऊंड नाही आहे, तर कंपाऊंड हा मॉलिक्यूल आहे. सो दॅट इज अ डिफरन्स इन बिटवीन कंपाऊंड अँड मॉलिक्यूल. क्लिअर? लक्षात घ्या, मॉलिक्यूल म्हटल्यानंतर एकाच प्रकारचे, बघा इथं ओझोन आहे, हा ऑक्सिजन, इथं एक ऑक्सिजन, इथं एक ऑक्सिजन आणि इथं एक ऑक्सिजन. या तीन ऑक्सिजनच्या हे काय आहेत, ॲटम ऑफ सेम एलिमेंट, म्हणून याला आपण मॉलिक्यूल म्हणतो. याला कंपाऊंड नाही म्हणू शकत. पण हे काय आहेत, इट इज अ ॲटम ऑफ डिफरंट एलिमेंट, म्हणून याला पण कंपाऊंड तर म्हणतोच म्हणतो, कारण या ठिकाणी दोन ॲटम आहेत म्हणून मॉलिक्यूल म्हणतो. पहिलं मॉलिक्यूल म्हणतो आणि मग हा कंपाऊंड पण आहे. जस्ट लाईक आपण लास्ट इयरला आपण असं पाहिलं, H2SO4चा मॉलिक्युलर मास, म्हणजे हा मॉलिक्यूल असेल तेव्हा याचं मॉलिक्युलर मास आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल. त्याचबरोबर याचं मॉलिक्युलर मास येतं 98. त्याचबरोबर कार्बन डायऑक्साईड हा आहे मॉलिक्यूल, म्हणून त्याचं मॉलिक्युलर मास, मॉलिक्यूल आहे. बेसिकली हा कंपाऊंड आहे. कंपाऊंड हा मॉलिक्यूल तर असतोच असतो. पहिला कंपाऊंड जरी असला तरी तो मॉलिक्यूल असतो, पण काही मॉलिक्यूल हे कंपाऊंड असू शकत नाहीत, ते फक्त मॉलिक्यूल्स असतात. सो इट इज अ डिफरन्स इन बिटवीन मॉलिक्यूल्स अँड कंपाऊंड. कंपाऊंडची कंडिशन अशी आहे, कंपाऊंडमध्ये जे कन्स्टिट्युएंट एलिमेंट्स आहेत, जस्ट लाईक याचं एक्झाम्पल बघू. दॅट इज एक्झाम्पल ऑफ वॉटर मॉलिक्यूल. H2 कंबाईन्स विथ O2. हायड्रोजन ऑक्सिजन सोबत कंबाईन झाला, इट इज अ ट्वाइस, सो देर इज अ ट्वाइस ऑफ H2O. हायड्रोजन आणि ऑक्सिजन दीज आर द सेपरेट फॉर्म. हा एक मॉलिक्यूल आहे, हा पण एक मॉलिक्यूल आहे, हा कंपाऊंड आहे, हा कंपाऊंड आहे, त्याचबरोबर हा मॉलिक्यूलसुद्धा आहे. मग हा बेसिकली कंपाऊंडच आहे, याला मॉलिक्यूल पण म्हणतो, पण पहिला हा कंपाऊंड आहे. जस्ट लाईक आता या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो, टू वॉटर मॉलिक्यूल. टू वॉटर कंपाऊंड नाही म्हणत आपण याला, टू वॉटर मॉलिक्यूल हा कंपाऊंड आहे, पण याचे किती मॉलिक्यूल्स आहेत त्या कंपाऊंडचे, दोन मॉलिक्यूल्स आहेत, दोन मॉलिक्यूल्स ऑफ H2O. मग बघा या कंपाऊंडमध्ये फरक काय होतो. व्हॉट आर द प्रॉपर्टीज ऑफ हायड्रोजन अँड व्हॉट आर द प्रॉपर्टीज ऑफ ऑक्सिजन. ऑक्सिजन इज सपोर्ट टू बर्न, ऑक्सिजन जळण्यासाठी मदत करतो, अँड हायड्रोजन बर्न इटसेल्फ, हायड्रोजन हा स्वतः जळतो. ऑक्सिजन इज सपोर्ट टू बर्न and hydrogen is burn itself, but hydrogen and oxygen are reacts with one another and formation of water molecule. हायड्रोजन आणि ऑक्सिजन जेव्हा एकामेकासोबत कंबाईन होतात आणि जेव्हा वॉटर मॉलिक्यूल तयार होतो, आणि तो वॉटर मॉलिक्यूल मात्र स्वतः जळतही नाही आणि जळण्यासाठी मदतही करत नाही, तर या वॉटर मॉलिक्यूलमुळं आग विझवली जाते. टू यूज फायर एक्सटिंक्शर. इट इज कम्प्लिटली चेंज द प्रॉपर्टीज ऑफ कंपाऊंड. म्हणजे कंपाऊंडच्या कन्स्टिट्युएंट एलिमेंटपेक्षा टोटल डिफरंट प्रॉपर्टीज आहेत. गॉट इट. कंपाऊंडच्या टोटल डिफरंट प्रॉपर्टीज आपण या ठिकाणी पाहतो आहोत. म्हणजे याला मॉलिक्यूलमध्ये जे कन्स्टिट्युएंट ॲटम्स आहेत, आता हे जे मॉलिक्यूल्स आहेत याच्या प्रॉपर्टी, याच्या प्रॉपर्टी आणि याच्या प्रॉपर्टी सेम असतात. म्हणजे अगोदर ज्या प्रॉपर्टी होत्या त्याच प्रॉपर्टी ओझोनमध्ये आहेत,
या ठिकाणी तसं नाही आहे. तिचा अर्थ हे मॉलिक्युल आहे, हे मॉलिक्युल हा कंपाऊंड आहे. तर असं आपण या ठिकाणी रिप्रेझेंट करू शकतो. दॅट इज अ क्वेश्चन नंबर फर्स्ट. नाव गोज टू द क्वेश्चन नंबर सेकंड. क्वेश्चन सेकंड आहे, व्हॉट इज मीन बाय व्हॅलेन्सी ऑफ एलिमेंट. व्हॅलेन्सी ऑफ एलिमेंट. एलिमेंटची व्हॅलेन्सी माहिती करायची आहे. व्हॅलेन्सी ऑफ एलिमेंट्स. आता व्हॅलेन्सी ऑफ एलिमेंट्स म्हणजे त्याच्या तसं 2-3 डेफिनेशन मी आपल्याला सांगितलेले आहेत. पहिली डेफिनेशन आहे, इट इज रिलेटेड टू द 8th, 9th and 10th standard. Combining capacity of an element is called valency. पहिली डेफिनेशन. Combining capacity of an element is called valency. It's called valency. त्याचबरोबर number of electrons is required to complete its octet or duplet is called valency. Combining capacity एक पहिली डेफिनेशन, कंबाइनिंग कॅपॅसिटी ऑफ अन एलिमेंट इज कॉल्ड व्हॅलेन्सी. तर दुसरी डेफिनेशन आहे, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इज रिक्वायर्ड टू कंप्लीट इट्स ऑक्टेट ऑर डुप्लेट इज कॉल्ड व्हॅलेन्सी. मग आता आपण व्हॅलेन्सी ऑफ एलिमेंट, प्रत्येक एलिमेंटची व्हॅलेन्सी ह्या कन्सेप्टनुसार पाहूया. एक्झाम्पल पहा, CH4 हे कंपाऊंड आहे. या कंपाऊंडमध्ये हा जो कार्बन आहे, हा कार्बन 1, 2, 3, 4 जणांना कंबाईन झालेला आहे. म्हणजे कार्बन किती जणांना कंबाईन झाला? 4 जणांना. म्हणजे कार्बनची व्हॅलेन्सी 4, कार्बनची व्हॅलेन्सी 4. पण हायड्रोजन एक हायड्रोजन किती जणांना कंबाईन झाला आहे? एका कार्बनला 1 हायड्रोजन. देर आर द डिफरंट हायड्रोजन ॲटम्स इज हिअर. इट इज हायड्रोजन ॲटम, इट इज डिफरंट ॲटम, दिस वन डिफरंट, दिस इज, हे सगळे डिफरंट हायड्रोजन ॲटम आहेत. तर याची व्हॅलेन्सी 1 बिकॉज इट इज कंबाईन्स विथ द कार्बन ॲटम. याची व्हॅलेन्सी 1, याची व्हॅलेन्सी 1 आणि याचीही व्हॅलेन्सी 1. क्वेश्चन, कंबायनिंग कॅपॅसिटी ऑफ ॲन एलिमेंट इज कॉल्ड व्हॅलेन्सी. मग कार्बनची व्हॅलेन्सी किती? हा कार्बन 4 जणांना कंबाईन झाला आहे म्हणून त्याची व्हॅलेन्सी 4. त्याचबरोबर हायड्रोजन किती जण? एक हायड्रोजन एका कार्बनला, दुसरा हायड्रोजन एकाच कार्बनला, तिसरा हायड्रोजन एकाच कार्बनला, चौथा हायड्रोजन एकाच कार्बनला, म्हणून त्याची व्हॅलेन्सी 1. पहिली डेफिनेशन. आणखीन एक एक्झाम्पल पहा, H2O, इकडं H, इकडं O, इकडं H. याची व्हॅलेन्सी, कंबायनिंग कॅपॅसिटी ऑफ एन एलिमेंट, हा किती जणांना कंबाईन झाला? 2. म्हणजे व्हॅलेन्सी ऑफ ऑक्सिजन इज 2. हायड्रोजन किती जणांना कंबाईन झाला? एकालाच. व्हॅलेन्सी ऑफ हायड्रोजन इज 1. इकडे हायड्रोजन किती जणांना कंबाईन झाला? व्हॅलेन्सी ऑफ हायड्रोजन इज 1. क्लिअर? That is the first definition. Related to the first definition, combining capacity of an element. एखादा ॲटम इतर किती ॲटमला जोडला आहे? हा ॲटम इकडं एकाच ॲटमला जोडला आहे, व्हॅलेन्सी 1. हा ॲटम इकडं एकाच ॲटमला जोडलेला आहे, व्हॅलेन्सी 1. हा ॲटम इतर 2 जणांना जोडलेला आहे, व्हॅलेन्सी 2. हा ॲटम इकडं एकाच ॲटमला जोडलेला आहे, व्हॅलेन्सी 1. हा ॲटम इकडं एकाच ॲटमला जोडलेला आहे, व्हॅलेन्सी 1. हा ॲटम इकडे एकाच ॲटमला जोडला आहे, व्हॅलेन्सी 1. हा ॲटम इकडे एकाच ॲटमला जोडला आहे, व्हॅलेन्सी 1. पण हा ॲटम इतर 4 जणांना जोडलेला आहे, व्हॅलेन्सी 4. सो दॅट इज अ combining capacity of an element is
कॉल्ड व्हॅलेन्सी. क्लिअर. त्याच्यानंतर दुसऱ्या डेफिनेशनबद्दल आपण चर्चा करू थोडीशी. दुसरी डेफिनेशन, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इज रिक्वायर्ड टू कंप्लीट इट्स ऑक्टेट और डुप्लेट. ऑक्टेट म्हणजे 8, डुप्लेट म्हणजे 2. एक्सेप्ट हायड्रोजन अँड हेलियम, एक्सेप्ट हायड्रोजन अँड हेलियम या दोघांना सोडून बाकीच्या सर्व एलिमेंटच्या शेवटच्या शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन असणे म्हणजे ऑक्टेट आणि 2 इलेक्ट्रॉन असणे म्हणजे डुप्लेट. कारण हायड्रोजनचे ॲटॉमिक नंबर 1 आहे, त्याला एका इलेक्ट्रॉनची रिक्वायरमेंट आहे म्हणून त्याची व्हॅलेन्सी 1. तर हेलियमच्या लास्ट शेलमध्ये ऑलरेडी 2 इलेक्ट्रॉन आहेत म्हणून त्याची व्हॅलेन्सी 0, कारण त्याचं डुप्लेट कंप्लीट आहे. आता मग या ठिकाणी ऑक्टेट किंवा डुप्लेट कंप्लीट करण्यासाठी जे काही इलेक्ट्रॉन लागतात, डेफिनेशन आपली अशी आहे, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इज रिक्वायर्ड. किती इलेक्ट्रॉन लागतात कशासाठी? त्या ॲटमचं ऑक्टेट किंवा डुप्लेट कंप्लीट करण्यासाठी. तर जे काही इलेक्ट्रॉन एखाद्या ॲटमचं ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी लागत असतील, जे काही इलेक्ट्रॉन एखाद्या ॲटमचं डुप्लेट कंप्लीट करण्यासाठी लागत असतील, तर ती त्या ॲटमची व्हॅलेन्सी असते. एक्झाम्पल पहा, लिथियम ॲटॉमिक नंबर आहे 3, बेरिलियम ॲटॉमिक नंबर आहे 4, बोरॉन ॲटॉमिक नंबर आहे 5. मग यांचं जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलं तर 2,1 याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, 2,2 याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, 2,3. आता यांना डुप्लेट कंप्लीट करायचं आहे, इलेक्ट्रॉन रिक्वायर्ड आहेत. आता रिक्वायरमेंटची एक कंडिशन आहे, रिक्वायरमेंटची जे कंडिशन आहे, एखाद्या ॲटमच्या लास्ट शेलमध्ये 4 पेक्षा ग्रेटर इलेक्ट्रॉन असतील, ग्रेटर इलेक्ट्रॉन इज ग्रेटर दॅन 4, तर त्यावेळेस 4 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन असतील तर असे ॲटम इलेक्ट्रॉन्स ॲक्सेप्ट करतात. आणि 4 पेक्षा इलेक्ट्रॉन लास्ट शेलमध्ये 4 पेक्षा इलेक्ट्रॉन लेस असतील, इलेक्ट्रॉन इज लेस दॅन 4 असतील, तर असे ॲटम इलेक्ट्रॉन्स डोनेट करतात. मग आता ही कंडिशन या ठिकाणी येते. यांना डुप्लेट कंप्लीट करण्यासाठी, ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी इलेक्ट्रॉन द्यावे किंवा घ्यावे लागतात. याने जर एक इलेक्ट्रॉन डोनेट केला तर याचं फक्त याच्याकडं 2 इलेक्ट्रॉन उरतात. मग इलेक्ट्रॉन किती, जे काही इलेक्ट्रॉन डोनेट केलेले आहेत ती त्याची काय असते, व्हॅलेन्सी असते. याने किती इलेक्ट्रॉन डोनेट केले पाहिजेत, 2 इलेक्ट्रॉन डोनेट करेल, 2 ही व्हॅलेन्सी. हा 3 इलेक्ट्रॉन डोनेट करेल. बघा, लेस दॅन 4 इलेक्ट्रॉन असतील तर असे ॲटम इलेक्ट्रॉन डोनेट करतात. मग लेस दॅन आणि 4 असतील, एक्झॅक्ट 4 असतील, इट मे बी कॅनॉट डोनेट, कॅनॉट ॲक्सेप्ट, इट शेअर्स. एक्झॅक्टली इक्वल्स टू 4 इलेक्ट्रॉन, एक्झॅक्टली इक्वल टू 4 इलेक्ट्रॉन, तर इट शेअर्स. ॲटम इलेक्ट्रॉन्स शेअर करतात. हे ॲटम इलेक्ट्रॉन काय करतात, शेअर करतात. लक्षात येते का? पहा, हे इलेक्ट्रॉन काय करतात, शेअरिंग करतात. SHARING, शेअर करतात. ऑल क्लिअर? म्हणजे जेव्हा इलेक्ट्रॉन ग्रेटर दॅन 4 असतात तेव्हा ते ॲटम इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतात. जे इलेक्ट्रॉन लेस दॅन 4 असतात
ते ॲटम इलेक्ट्रॉन डोनेट करतात आणि एक्झॅक्टली इक्वल टू 4 असतात असे ॲटम स्वतःचे इलेक्ट्रॉन शेअर करतात. मग या तिघांनी इलेक्ट्रॉन डोनेट केले, याने 1 इलेक्ट्रॉन डोनेट केला व्हॅलेन्सी 1, याने 2 इलेक्ट्रॉन डोनेट केला व्हॅलेन्सी 2, याने 3 इलेक्ट्रॉन डोनेट केला व्हॅलेन्सी 3. मग ॲक्सेप्ट करणारे एलिमेंट आपण मांडूयात आणि हा काय करणार आहे, शेअर करणार आहे. हा काय करणार आहे, शेअर करणार आहे, बिकॉज इट इज एक्झॅक्टली 4. त्याच्यानंतरची जी पुढची कंडिशन आहे ॲक्सेप्ट, म्हणजे आपण डेफिनेशन नंबर व्हॅलेन्सीची डेफिनेशन पाहतो आहे, डेफिनेशन नंबर 2. त्याच्यानंतर नायट्रोजन ॲटॉमिक नंबर 7, ऑक्सिजन ॲटॉमिक नंबर 8 आणि फ्लोरीन ॲटॉमिक नंबर 9. इट इज अ 2,5, इट इज अ 2,6 आणि या ठिकाणी 2,7. तर पहा या ठिकाणी ग्रेटर दॅन 4 आहे, ग्रेटर दॅन 4 इलेक्ट्रॉन इन द लास्ट शेल. सो इट रिक्वायर्स हाऊ मच इलेक्ट्रॉन टू कम्प्लीट इट्स ऑक्टेट. या ठिकाणी 3 इलेक्ट्रॉनची गरज आहे ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी. देअरफॉर 3 इज अ व्हॅलेन्सी. It requires 2 electron to complete its octet. Therefore 2 is a valency and it requires single electron to complete its octet. Therefore 1 is a valency. याची व्हॅलेन्सी किती आहे 2, याची व्हॅलेन्सी किती आहे 3. तर या ठिकाणी ग्रेटर दॅन 4 इलेक्ट्रॉन आहेत, त्यामुळे यांनी इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट केलेले आहेत. तर अशा प्रकारे आपण या ॲटमची एलिमेंटच्या ॲटमची व्हॅलेन्सी आयडेंटिफाय करतो. एकतर कंबायनिंग कॅपॅसिटी किंवा ऑक्टेट किंवा डुप्लेट रिक्वायर्ड, म्हणजे ऑक्टेट किंवा डुप्लेट कंप्लीट करण्यासाठी जे काही इलेक्ट्रॉन लागतात ती इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजे त्या ॲटमची व्हॅलेन्सी असते. चला ठीक आहे, आज आपण एवढंच पाहू. उद्याच्या लेक्चरला क्वेश्चन नंबर 3 घेऊन येऊन आणि आणखीन या टॉपिकचं काही इंट्रोडक्शन घेऊन आपण पुढे जाऊयात. तोपर्यंत इथंच थांबतो. थँक्यू. थँक्स अ लॉट.